अकोला जिल्ह्यात 112 सेवा सहकारी सोसायटी यांनी 2300 शेतकऱ्यांच्या 17 कोटीच्या पीक कर्जाचे विनासंमती परस्पर पुनर्गठन करून त्यांना नवीन पीक कर्जापासून व कर्जमुक्ती योजनेपासून वंचित ठेवले, शेतकऱ्यांची फसवणूक केली। याबाबत शासन आदेशानुसार देशपांडे यांना चौकशी समितीचे गठन करण्यात आले, परंतु देशपांडे चौकशी समितीचे कामकाज अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते। देशपांडे यांनी चौकशीचा अहवाल पुढील 1.5 ते 2 महिन्यात देण्याचे लेखी आश्वासन अकोला जिल्हा उपनिबंधक डॉक्टर प्रवीण लोखंडे यांनी दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।